बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेकांच्या खात्यात येत आहेत. पण काही जणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे किंवा छोट्या चुकांमुळे थांबले आहेत. आज आपण अशी 50 कारणं पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे पैसे बंद होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या चुका कशा सुधारायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. 1. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणे. बऱ्याचदा आपलं आधार कार्ड बँकेला जोडलेलं नसतं. जर तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर तातडीने तुमच्या बँक शाखेत जा आणि तिथे आधार सीडिंगचा फॉर्म भरून द्या. 2. डीबीटी मोड सक्रिय नसणे. सरकारी पैसे थेट खात्यात येण्यासाठी डीबीटी सुरू असणं गरजेचं आहे. जर हे बंद असेल तर बँकेत जाऊन तुमच्या खात्यावर डीबीटी पर्याय सुरू करून घ्या. 3. बँक खाते बंद असणे. जर तुम्ही तुमच्या खात्यातून बराच काळ व्यवहार केले नसतील तर खाते डॉर्मंट म्हणजे बंद होऊ शकतं. यासाठी खात्यात थोडे पैसे भरा किंवा बँकेत जाऊन ते पुन्हा सुरू करा. 4. उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे. जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अर्ज अपात्र ठरतो. पण जर तुमचं उत्पन्न कमी असूनही चुकीची नोंद झाली असेल तर तहसीलदारांचा नवीन उत्पन्नाचा दाखला काढून अर्ज अपडेट करा. 5. वयाची अट न पाळणे. योजनेसाठी वय 21 ते 65 दरम्यान असावं लागतं. जर आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असेल तर ती आधी दुरुस्त करा आणि मगच अर्जात बदल करा. 6. रहिवासी पुराव्याची कमतरता. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड सादर करणं हा यावरचा सोपा उपाय आहे. 7. कुटुंबात सरकारी नोकरी असणे. घरात कोणी सरकारी कर्मचारी असल्यास लाभ मिळत नाही. पण जर कोणी निवृत्त झाला असेल तर त्यांचे निवृत्तीचे कागदपत्र दाखवून तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. 8. चारचाकी गाडीची मालकी. तुमच्या नावावर कार किंवा जीप असेल तर अर्ज बाद होतो. पण जर ती गाडी तुम्ही विकली असेल तर आरटीओचे कागदपत्र जोडून तुम्ही माहिती अपडेट करू शकता. 9. इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब. घरातील कोणीही टॅक्स भरत असेल तर हा लाभ मिळत नाही. ही माहिती सरकारी यंत्रणेकडे असते, त्यामुळे यात बदल करणं कठीण असतं. 10. मोबाईल नंबरची चूक. अर्ज भरताना दिलेला मोबाईल नंबर सध्या बंद असेल तर पोर्टलवर जाऊन तुमचा चालू मोबाईल नंबर तिथे नोंदवून घ्या. पुढील महत्त्वाचे टप्पे. 11. फोटो स्पष्ट नसणे. कधीकधी सेल्फी काढताना तो धूसर येतो. अशा वेळी कोणाकडून तरी स्पष्ट फोटो काढून घ्या आणि तो पुन्हा अपलोड करा. 12. नावातील स्पेलिंगची चूक. आधार कार्ड आणि बँक पासबुकवर नाव एकसारखं असावं लागतं. जर फरक असेल तर बँकेत जाऊन आधारनुसार नाव दुरुस्त करून घेणं हाच उत्तम मार्ग आहे. 13. रेशन कार्डवर नाव नसणे. जर तुमचं नाव रेशन कार्डवर नसेल तर आधी तहसील कार्यालयात जाऊन नाव नोंदवा आणि मगच योजनेसाठी अर्ज करा. 14. लग्नानंतरचा पत्ता अपडेट नसणे. विवाहित महिलांनी माहेरचा पत्ता न वापरता सासरचा पत्ता आणि पतीचे आधार कार्ड जोडून माहिती अपडेट करावी. 15. चुकीचा वैवाहिक प्रवर्ग निवडणे. तुम्ही विधवा किंवा परित्यक्ता असाल आणि चुकून विवाहित निवडलं असेल तर योग्य प्रवर्ग निवडून संबंधित दाखला जोडा. 16. जनधन खात्याची मर्यादा. जनधन खात्यात पैसे जमा होण्याची एक मर्यादा असते. जर पैसे अडकले असतील तर बँकेत जाऊन खात्याची मर्यादा वाढवून घ्या. 17. एकाच आधारवर 2 अर्ज. एकाच महिलेने 2दा अर्ज केला असेल तर दोन्ही बाद होऊ शकतात. अशा वेळी जुना अर्ज रद्द करून एकच अचूक अर्ज ठेवावा. 18. ई-केवायसी पूर्ण नसणे. अनेकांचे अर्ज पेंडिंग आहेत कारण त्यांची ई-केवायसी झालेली नाही. मोबाईलवर OTP मागून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या. 19. बँकेचा चुकीचा IFSC कोड. काही बँकांचे विलिनीकरण झाले आहे, त्यामुळे जुना IFSC कोड चालत नाही. नवीन कोड टाकून अर्जात सुधारणा करा. 20. कागदपत्रे नीट अपलोड न होणे. जर कागदपत्रे वाचता येत नसतील तर अर्ज फेटाळला जातो. कागदपत्रांची स्पष्ट स्कॅन कॉपी पुन्हा अपलोड करा. 21. बँक खाते दुसऱ्याच्या नावे असणे. लक्षात ठेवा, खाते तुमच्या स्वतःच्या नावावरच असावे. जॉईंट अकाउंट असेल तर स्वतःचे स्वतंत्र खाते उघडून ते अर्जाला जोडा. 22. आधारवर फक्त जन्माचं वर्ष असणे. आधार कार्डवर पूर्ण तारीख, दिवस, महिना, वर्ष नसेल तर तांत्रिक अडचणी येते. आधार केंद्रावर जाऊन पूर्ण तारीख अपडेट करून घ्या. 23. पांढरे रेशन कार्ड असणे. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना लाभ मिळत नाही. जर तुमचे उत्पन्न कमी झाले असेल
तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करा. 24. कुटुंबातील सदस्यांची चुकीची माहिती. रेशन कार्डवर जेवढी माणसं आहेत त्यांची माहिती अचूक भरा. काही गडबड असेल तर रेशन कार्ड आधी अद्ययावत करा. 25. मानधन घेणाऱ्या महिला. अंगणवाडी सेविका किंवा आशा स्वयंसेविकांचे मानधन मर्यादेपेक्षा जास्त असल्यास अडचणी येते. अशा वेळी नवीन सरकारी नियमावली तपासावी. 26. अर्ज इन रिव्ह्यू मध्ये असणे. जर तुमचा अर्ज खूप दिवसांपासून अडकला असेल तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून तो पुढे पाठवायला सांगा. 27. अर्ज ड्राफ्ट मध्ये राहणे. अनेकदा आपण फॉर्म भरतो पण शेवटी सबमिट करायला विसरतो. एकदा लॉग इन करून तपासा की तुमचा अर्ज फायनल सबमिट झालाय का. 28. चुकीचा वॉर्ड किंवा गाव निवडणे. तुम्ही ज्या गावात किंवा वॉर्डात राहता तेच नाव निवडा. पिन कोड चुकीचा असल्यास देखील अर्ज बाद होऊ शकतो. 29. इतर योजनेचा लाभ घेणे. जर तुम्ही आधीच 1500 पेक्षा जास्त सरकारी मदत घेत असाल तर ही योजना लागू होणार नाही. कमी मदत मिळत असेल तर तसे स्पष्ट करा. 30. बँक केवायसी अपूर्ण असणे. बँकेत जाऊन तुमचा अंगठ्याचा ठसा किंवा नवीन कागदपत्र देऊन केवायसी अपडेट करून घ्या. 31. आधार कार्ड निष्क्रिय होणे. जर तुम्ही आधार कार्ड खूप दिवस वापरलं नसेल तर ते बंद होतं. आधार केंद्रावर जाऊन ते पुन्हा चालू करून घ्या. 32. जुनं ॲप वापरणे. नेहमी नारी शक्ती दूत ॲपचे अपडेटेड व्हर्जन वापरा. जुन्या व्हर्जनमध्ये तांत्रिक चुका येऊ शकतात. 33. हमीपत्र अपलोड न करणे. अर्जासोबत दिलेलं हमीपत्र व्यवस्थित भरून त्यावर तुमची सही करा आणि मगच त्याचा फोटो अपलोड करा. 34. जातीचा दाखला नसणे. जर तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज करत असाल तर वैध जात प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे. 35. चुकीची बँक शाखा निवडणे. तुमची बँक ज्या गावात किंवा शहरात आहे तीच शाखा अर्जात निवडा. 36. रेशन कार्डवर मुलांची नावे नसणे. कुटुंबाची माहिती पूर्ण होण्यासाठी रेशन कार्डवर मुलांची नावे असणे फायद्याचे ठरते. 37. आधारवरचा फोटो ओळखू न येणे. जर आधारवरचा फोटो खूप लहानपणीचा किंवा जुना असेल तर तो अपडेट करा म्हणजे तुमची ओळख लवकर पडेल. 38. चुकीची सही किंवा अंगठा. हमीपत्रावरची सही आणि इतर कागदपत्रांवरील सही जुळायला हवी याची काळजी घ्या. 39. सर्व्हरची समस्या. कधीकधी पोर्टलवर खूप गर्दी असते. अशा वेळी रात्री किंवा पहाटे अर्ज करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माहिती नीट सेव्ह होईल. 40. चुकीचे लिंग निवडणे. अनावधानाने अर्जात पुरुष निवडलं गेलं असेल तर तो अर्ज लगेच बाद होतो. तो एडिट करून महिला निवडा. 41. परराज्यातील विवाहित महिला. बाहेरच्या राज्यातील महिला महाराष्ट्रात लग्न करून आल्या असतील तर त्यांनी पतीचा 15 वर्षांचा रहिवासी पुरावा जोडावा. 42. स्थानिक समितीची मंजुरी नसणे. काही अर्जांची स्थानिक पातळीवर चौकशी होते. चौकशीसाठी कोणी आल्यास त्यांना योग्य कागदपत्र दाखवा. 43. बँक खात्यावर दंड असणे. जर तुमच्या खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे दंड लागला असेल तर पैसे जमा होताच ते कापले जातील. त्यामुळे खाते नीट ठेवा. 44. मोबाईल आधारशी लिंक न असणे. OTP येण्यासाठी मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर तो आधार केंद्रावर जाऊन जोडून घ्या. 45. एकाच मोबाईलवरून अनेक अर्ज. एकाच फोनवरून गावातील सर्वांचे अर्ज भरू नका. शक्यतो स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या मोबाईलचा वापर करा. 46. पतीचे नाव चुकणे. कागदपत्रांवर जे नाव आहे तेच अर्जात लिहा. नावातील अदलाबदल टाळा. 47. मृत्यूची नोंद. दुर्दैवाने लाभार्थी महिलेचा मृत्यू झाला असल्यास कुटुंब लाभ घेऊ शकत नाही याची नोंद प्रशासनाकडे केली जाते. 48. अटी मान्य न करणे. अर्जाच्या शेवटी काही अटी असतात तिथे नाही ऐवजी हो वर टिक करा तरच तुमचा अर्ज विचारात घेतला जाईल. 49. NPCI मॅपिंग. तुमचे खाते NPCI सर्व्हरशी जोडलेलं नसल्यास पैसे येणार नाहीत. बँकेला लेखी देऊन हे काम करून घ्या. 50. शासनाचे नवीन नियम. शासन वेळोवेळी नवीन GR काढत असतं त्यामुळे अधिकृत बातम्यांकडे लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे बदल करत राहा. तर बहिणींनो, ही होती 50 कारणं आणि त्यावरचे उपाय. जर तुमचा अर्ज अजूनही मंजूर झाला नसेल तर यापैकी कोणती चूक तुमच्याकडून झाली आहे का हे नक्की तपासा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.